दिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे ना, आपण बघू शकतो विधान भवनाच्या पायऱ्यावर जे आहे हा विरोधकांकडून जो आहे तो मोर्चा आलेला आहे। हत्येतील आरोपीचे साथीदार, असंवेदनशील महायुती सरकार असे हे हातात बॅनर घेऊन जे आहे घोषणाबाजी करत जे आहे विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर जे आहे हल्ला बोललेला आहे। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि महाविकास आघाडीकडून जे आहे विरोधकांकडून जे आहे हल्ला बोलला गेला आहे। हा विधान भवनाच्या पायऱ्यावर थेट जे आहे हे आंदोलन घेऊन आलेले आहे। इथे विकास ठाकरे, नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष सर्वच उपस्थित आहे, विरोधी पक्षनेते आहे। आपण बघू शकतो की थेट हा जो आहे विधान भवनाच्या पायऱ्यावर मोर्चा आलेला आहे आणि इथे जे आहे आंदोलन करण्यात येत आहे। विरोधक जे आहे आक्रमक झालेले आहे आणि आपण बघू शकतो की हातात बॅनर घेऊन जे आहे ते आंदोलन करताना दिसत आहे। बीडचं जे मॅटर आहे ते सुद्धा इथे घेण्यात आलेलं आहे। सत्ता महायुतीची पाठराखण हत्येतील आरोपीची असं देखील हातात बॅनर घेऊन जे आहे विरोधक आक्रमक झालेले आहे आणि परभणीचा देखील मुद्दा इथे उचललेला आहे। परभणी असू द्या, बीड असू द्या, हे मुद्दे जे आहे आज घेण्यात आलेले आहे। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आपण बघू शकतो थेट इथे जे आहे विधान भवनाच्या पायऱ्यावर जे आहे विरोधकांनी हल्ला बोललेला आहे। आरोपींना अटक करण्याची जी आहे मागणी इथे केली जात आहे। अंबादास दानवे आहेत विरोधी पक्षनेते आणि इथे परभणी आणि बीडचे जे मुद्दे आहेत ते घेण्यात आलेले आहे आणि आरोपीला अटक करण्याची जी मागणी आहे ती केली जात आहे। आपण हे जे दृश्य आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवरून बघू शकतो, थेट दृश्य आहे, हे आंदोलन केले जात आहे। परभणी असो की बीड, राज्याला लागली दहशतीची कीड असं हातात बॅनर घेऊन जे आहे इथे आंदोलन करताना दिसत आहे। इथे विकास कुंभारे, विकास ठाकरे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आपल्याला दिसत आहे। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। हातात बॅनर घेऊन जे आहे विधान भवनाच्या पायऱ्यावर जे आहे थेट हल्ला बोललेला आहे विरोधकांनी आणि आपण नाना भाऊ सोबत बोलणार आहोत। भाऊ, काय सांगाल आज तुम्ही हातात बॅनर घेऊन राज्याला कीड लागली असं आंदोलन करतो? सरकारच्या वतीनं ज्या पद्धतीनं हे खुनी नाट्य चाललेलं आहे राज्यात, दलितांना कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना जीवे मारण्याचं काम हे करतात आहे। बीडमध्ये झालेली घटना हे राजकीय नेत्याच्या माध्यमातून झालेली घटना आहे। पोलीस त्याला साक्षीदार होते आणि म्हणून या सरकारला, कारण की या सरकारला जनतेची भीती राहिली नाही, ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेले सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोय। नक्कीच इथे विकास ठाकरे देखील आहे, नागपूरचे आमदार आहेत, त्यांच्या